तुम्ही काय आव्हान करा? अशी प्रत्येक ठिकाणी गल्लीबोळामध्ये भुसावळ असेल, वरणगाव असेल तालुक्यामध्ये सर्रास डॉग फिरताना दिसत आहेत. तुम्हाला एक मूल होतं ते गमावं लागलेलं आहे. हे बघा, आमचं मूल तर आम्ही गमावलेलंच आहे. प्रशासनाला तक्रार देऊन पण प्रशासन त्यावर काहीच कारवाई करत नाही आहे. आता एक जीव गेला आहे, आता तरी प्रशासनाने जागं होऊन त्यावर काहीतरी कारवाई करावी. कारवाई जर झाली तर त्यातूनच आम्हाला न्याय मिळेल असं मला वाटतं आहे. तर ती कारवाई प्रशासनाने लवकरात लवकर करावी आणि त्यावर ॲक्शन पण घ्यावी काहीतरी त्या माणसावर पण. दादा, कुत्रे चावल्यामुळं तुमच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. तुमचं नाव काय आणि कुठं घटना घडली नेमकी आणि कसं झालं हे सर्व? माझं नाव विशाल सुधाकर झोपे. मी राहायला नारायणनगर भुसावळ. माझ्या मुलाला 24 तारखेला डॉग बाईट झाला. आम्ही मग तात्काळ ट्रामाला नेलं, सिरम दिले आणि त्याला इंजेक्शन दिलं. तिथून मग सिल्पा हॉस्पिटलला शिफ्ट केलं जळगावला. तिथे त्याची कॉस्मेटिक सर्जरी घेतली. त्यानंतर तिथं स्टेबल झाला. 4 दिवसानंतर त्याला डिस्चार्ज दिला गेला. मग आम्ही घरी आल्यानंतर थोडं थांबलो. मग त्याला काय झालं, 2 दिवसानंतर थोडंसं आलं. मग आम्ही त्याला परत ॲडमिट केलं. ॲडमिट विश्वप्रभामध्ये केलं आणि त्यानंतर मग त्याला सलाईन लावल्या. पण रात्री त्याला रॅबिसचे लक्षणं दिसायला लागले आणि मग तत्काळ आम्ही त्यांना डॉक्टरांचा सल्ला घेऊन आम्ही मुंबईला गेले. मुंबईला हॉस्पिटल कस्तुरबा हॉस्पिटल चिंचपोकळी इथं नेण्यात आलं. आता आणि सकाळी जो आम्ही 11-12 वाजता तिथे पोचले. डॉक्टरांनी त्याला बघितल्यानंतर डॉक्टरांनी डायरेक्ट नाही सांगितलं. त्याचा जीव मुठीत ठेवून त्याला नेलं होतं पण आमचं बाळ वाचलं नाही. किती वर्षाचं बाळ होतं दादा आणि कुठं घडलं? कशी घटना घडली होती? त्यावेळी बाळ काय करत होतं? बाळ मंदिरात दर्शन घेऊन वापस येत होता. आमच्या घराच्या समोर गार्डन आहे. त्या गार्डनमधून येताना त्याला डॉग दिसलं. तो घाबरून पडल्यामुळे काय झालं, त्याच्या चेहऱ्याला त्याने चावा घेतला आणि तो फार गंभीर होता. त्याच्यामुळे त्याचा प्राण गेला. दादा, आता तुमची काय मागणी आहे? कुत्रे त्या अजूनही त्या घरामध्ये काल 5 कुत्रे नगर परिषदेने जप्त केलेले आहेत, घेऊन गेलेले आहेत. जे कुत्रे जप्त केले त्यातला एक कुत्रा आहे तो, आणि जो कुत्रा वागवतो आम्हाला त्याची अशीच मागणी आहे की बाबा त्यावर काहीतरी ॲक्शन झाली पाहिजे आणि त्याच्यावर काहीतरी दंडात्मक कारवाई, फौजदारी कारवाई जे पण असेल नियमात ते त्यावर करण्यात यावी हीच आमची मागणी. कारण की आमच्या कॉलनीत अजून छोटे मुलं आहे जे आमचे बाळासारखेच आहे. त्यांच्यावर परत असं होऊ नये. त्याच्यानंतर पण तो 3 जणांना त्या कुत्र्याने या मुलाला चावल्यानंतर पण सेम दिवशी तीन जणांना परत त्याने चावा घेतला होता. तरी पण नगरपालिकाने कोणतीच ॲक्शन त्याच्यावरती घेतली नव्हती. जोपर्यंत आमच्या कॉलनीतून भावाच्या मुलाचा जीव गेला नाही तोपर्यंत त्यांनी कोणतीच ॲक्शन घेतली नाही. ते बोलत होते की रक्ताच्या नात्याने जर कंप्लेंट केली तर घेऊ. तर हे प्रशासनाचे जे ध्येय आहे ते एकदम गलत आहे, चुकीचं. की जोपर्यंत माणूस मरणार नाही तोपर्यंत यांना त्याची जाग येणार नाही. हे सिद्ध होतं की कुत्र्याचा जीव माणसाच्या जीवापेक्षा जास्त प्रेमाचा आहे. हा याच्याहून समजतं की नाही, माणसाची किंमत नाही आहे जीवाची, कुत्र्याच्या जीवाची जास्त किंमत आहे. कारण त्याला सर्व काही पोलिसांनी पकडल्यानंतर पण तो लोकांना शिव्यागाळ घालत होता पूर्ण कॉलनीला की मी त्यांचं असं करीन त्याचं करीन, जो त्याच्या समोर येईल त्याला मी बघून घेईल, मग त्याला राहायचं आहे की नाही राहायचं आहे असं स्टेटमेंट पोलिसांसमोर देत होता. खन्ना म्हणून नावाचा एक व्यक्ती आहे तो. त्याच्या डॉग केलेले आहेत 5 डॉग तुम्ही तिथून कलेक्ट केलेले आहे. त्याचं असं म्हणणं असतं की तो त्या कुत्र्यांना मुलांसारखं वागवतो असं म्हणतो, पण त्यांना मुलांसारखं नाही, रात्र झाली की त्यांना सोडून देतो की आमचे मुलं दुसऱ्या लोकांना चावले पाहिजे. कस्तुरबा रुग्णालयामध्ये गेले होते काल बाळाला घेऊन, काय म्हणाले डॉक्टर? कस्तुरबा रुग्णालयात गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की बुवा हे जो मुलाला जो डॉग बाईट झाला तोंडाला चावल्यामुळे ते रॅबिस डायरेक्ट त्याच्या ब्रेनमध्ये अटॅक झाल्यामुळे तो मुलाचं पूर्ण ब्रेन टोटली डॅमेज. आता सिच्युएशनमध्ये 100% तो रॅबिसचा इन्फेक्टेड पेशंट झाला आहे. तो हार्डली 1 आवर या तो 2 डेज सर्वाईव्ह करील, पण 2 तासाच्या आतमध्येच तो
मृत्यू पावला. त्याला उपचार करता असता 2 तासाच्या आतच त्याचा मृत्यू तिथे हे झाला.